हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिशी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 98 क्रमांकाची ओवी सुरू आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात, तुझ्या जीवनामध्ये जो शोक झालेला आहे, शोक करायला नाही पाहिजे अशा गोष्टी संबंधी तू शोक करत आहेस. जो पंडित असतो, जो ज्ञानी असतो, तो गेलेल्या विषयी आणि असलेल्या विषयी शोक करत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जो शोक झालेला असतो तो मोहामुळे झालेला असतो आणि मोह जो आहे तो अज्ञानामुळे झालेला असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शोक आहे आणि हा शोक दूर व्हावा, मनुष्याचं दुःख दूर व्हावं म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाचं निमित्त करून त्या ठिकाणी अर्जुनाला गीतेच्या द्वारे उपदेश करतात. सगळ्या शोकाचं कारण, सगळ्या मोहाचं कारण अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर झालं पाहिजे म्हणून भगवान परमात्म्याने आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या शोकाला जर कारण काय असेल तर भ्रम आहे. भ्रम म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी पाहणं आणि भ्रमामुळे शोक निर्माण होतो, भ्रमामुळे दुःख निर्माण होतं. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तुला भ्रम झालेला आहे, तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिशी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतर. अर्जुनाला जो शोक झालेला होता तो सगळ्या कुळाला पाहून झालेला शोक आहे. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे मनी तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाये कृष्ण. आणि के शोक जो झालेला आहे अर्जुनाला तो सगळ्यांना पाहून झालेला आहे. अर्जुन त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, त्यांना भीष्माचार्य दिसत आहेत, द्रोणाचार्य दिसत आहेत, सर्व कुळातले लोक दिसू लागले. योद्धा म्हणून आलेले अर्जुन समोर योद्धा दिसायला पाहिजे, सैनिक दिसायला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये नातेवाईक दिसायला लागले आणि मग आसक्ती निर्माण झाली. मी माझं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग माणसाच्या जीवनामध्ये शोक निर्माण होतो. जेवढा माणसाच्या जीवनात मीपणा, जेवढा माझेपणा, तेवढा मनुष्याच्या जीवनात शोक जास्त, दुःख जास्त. जेवढा मनुष्य आसक्त जास्त असेल तेवढा मनुष्य दुःखी जास्त होतो. जेवढा माझेपणा जीवनात असेल तेवढा जास्त मनुष्य दुःखी होतो आणि माझेपणा जेवढा कमी असेल तेवढा मनुष्य सुखी राहतो.
गुरुवारी सांगत असतात, माझं म्हटलं की दुःखाला कारणीभूत होतो. दोन मित्र रस्त्याने चालले होते, पैशाची पिशवी पडलेली होती. एक धावत पळत गेल्याने पैसे हातात घेतले, पिशवी हातात घेतली, म्हटला पैसे सापडले. दुसरा मित्र म्हटला बरं झालं आपल्याला पैसे सापडले. तो म्हटला आपल्याला नाही, मला बरं झालं, मला पैसे सापडले. तेवढ्यामध्ये समोरून पोलीस येत होते. ज्याची पिशवी होती तो सुद्धा म्हणायला लागला, बघा त्या माणसाच्या हातात माझी पिशवी आहे, त्यानेच घेतलेली आहे. पोलिसांना पाहिल्यानंतर ज्याने पिशवी घेतली होती तो घाबरला, म्हटला बापरे पोलीस आले, आता आपलं कसंच होणार आहे, आपलं कसं होणार. तो म्हटला आपलं नाही, आता तुझं काय होणार ते तू बघ. माझं कोण म्हटलं, तू म्हटला. तसं ही देहरूपी पिशवी देवाने आपल्याला हातात दिलेली आहे आणि याला माझं म्हणतो मनुष्य. देह हे काळाचे आणि माझं म्हणलं की सगळं दुःख आलं. बरं या देहालाच मी म्हणतो का देह संबंधी सगळे माझे म्हणतो? देह संबंधी सगळे माझे आहेत. आपलं जाऊ द्या, अर्जुनाला दुःख झालं, शोक झाला, हे सगळे मरतील आणि विशेष करून त्यातल्या त्यात भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना मी कसं काय मारू? कथम भीष्ममहम संके द्रोणंच मधुसूदन ईशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. मी द्रोणाचार्यांना कसं मारू? मी भीष्माचार्यांना मारू कसं? हे गुरु आहेत, हे मला पूज्य आहेत. तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, तू भ्रमलेपणे अहंकृती, तुला भ्रम झालेला आहे. काय भ्रम झाला आहे अर्जुनाला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अर्जुन स्वतःला देह असं मानतोय. सगळ्यात पहिला भ्रम मनुष्याला जो निर्माण होतो तो आहे आत्मा, आहे सगळं चैतन्य, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम आईसे. पहिल्यांदा त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो आणि विसर पडणं हा हेच अज्ञान आहे. आणि विसर पडल्यानंतर मग अज्ञानामुळे देहाला तो मी म्हणायला लागतो. नुसता देहाला मी म्हणावं लागतो का त्याचा आणखीन विस्तार होतो. देह संबंधी सगळे माझेत म्हणायला लागतो. पहिल्यांदा तू तुझ्या देहाचा विचार कर. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा रक्षित असे भासत असे, रक्षीन असे भासत असे. तुझा देहच खरा नाही पण देहाला तू मी म्हटलास, ठीक आहे, एवढ्यापर्यंत ठीक होतं. परंतु आता या सगळ्या भीष्माचार्य द्रोणाचार्य कौरवांना माझं म्हणायला लागला, अहंकार धारण केलाय. भ्रमलेपणे अहंकृती. अहंकार जो आहे तो माणसाला संकुचित बनवतो. व्यापक असलेल्या चैतन्याला लहान करणारा कोण आहे? ज्ञानोबराय म्हणतात, हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निरसुरा, मनोनी स्वप्नीचे ओर बारा संतोषे शिने. अहंकार त्या ठिकाणी लहान करतो आणि म्हणून युद्धाला तू आलेला आहेस, तुझ्यासमोर हे सगळे शत्रू उभे राहिलेले आहेत असं समजायला पाहिजे. परंतु हे सगळे माझे आहेत असं वाटायला लागले, माझे गुरु आहेत असं वाटायला लागले. आता द्रोणाचार्य भीष्माचार्य सुद्धा युद्धाकरताच आलेले आहेत. तू सुद्धा युद्धाकरता आलेले आहेस, परंतु भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिशी चित्ती. आता मी यांना मारणार नाही म्हणतो, तरी सांगे काय हे होती चिरंतन. याला जर तू मारलं नाहीस तर हे काही चिरंतन होणार आहेस का? हे चिरंजीव आहेत का? हे कायम राहणार आहेत का? मी यांना मारणार नाही का? मी मारलं तर हे मरतील, यांना मारल्यानंतर मला पाप लागेल.
यांना मारल्यानंतर पुढे कुळाचा संहार होईल, कुळाचा संहार व्हायल्यानंतर काय काय होईल अर्जुनाने सगळं सांगितलं. भगवान म्हणतात बाबा हा तुझा भ्रम आहे. का भ्रम आहे? कारण ही सगळी सृष्टीची रचना जी आहे ही सगळी सुरू आहे अगोदरपासूनच. येत समर्थ एक आथी तयापासून भूते होती, ते तरी हे वायाचे काय बोलती जगा माझे. तरी सांग पा मजा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना लटके काय. अनादि काळापासून ही सृष्टी चालू आहे. अनादि काळापासून हे रहाटगाडगं चालू आहे. संसार चक्र सुरू आहे. या संसार चक्रामध्ये आपण एक निमित्त मात्र झालेलो असतो. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करत करत देवाची सेवा करून करत करत परमार्थ करायचा आहे. पण मनुष्य याच्यामध्ये हे सगळं करत असताना त्याला भ्रम निर्माण होतं. मी केलं तरच होईल, माझ्यामुळे हे सगळं चाललंय, मी होतो म्हणून हे झालं, अशी त्याला भावना निर्माण होते. आणि मग मनासारखं नाही झालं की त्याला दुःख व्हायला लागतं. एखादी जवळची व्यक्ती गेली की त्याला शोक होतो. अजून तर गेली नाही पण अर्जुनाला जातील म्हणून शोक व्हायला लागला. काहींना गेल्यानंतर शोक होतो, काहींना असलेल्याच्या विषयी शोक होतो. विनाकारण मनुष्य शोक करत बसतो, दुःख करत बसतो. चांगल्यासाठी प्रयत्न करावा, वाईट होऊ नये म्हणूनही प्रयत्न करावा. पण हे सगळं जरी आपण करत असलो तरी सगळं आपल्या मनासारखं होईलच असं नाही. आता युद्ध व्हावं हे पांडवांनाही वाटत नव्हतं, पण युद्ध घडलेलं आहे. युद्धाकरता सगळे तयार झालेले आहेत. आणि युद्धाकरता आल्यानंतर आता विचार करणं की मी यांना मारणार नाही, मी युद्ध करणार नाही, हे योग्य नाही. यासी घातू न धरिशी चित्ती. आणि तुला असं वाटत असेल मी यांना मारणार नाही कारण मी मारलं तर हे मरतील, म्हणून अर्जुन महाराज म्हणतात मी मारणार नाही, मी कुळाचा संहार करणार नाही, मी युद्ध करणार नाही. तरी सांगे काय होते, हे काय होते चिरंतन, हे काय कायम चिरंजीव राहणार आहेत का. तू मारलं तरच मारणार आहे असं समजू नकोस. हे काही चिरंजीव नाहीत. काही चिरंजीव लोक आहेत जसे अश्वत्थामा बलिर्व्यासो, हनुमांश्च बिभीषणः, कृपः परशुरामश्च सप्ते ते चिरंजीविना म्हटले. आणि आणखीन 8वे मार्कंडेय वगैरे सांगितलेले. हे सगळे चिरंजीव सांगितलेले आहेत. पण हे चिरंजीव असले तरी एका कल्पापुरतेच आहेत. काळाचा तडाखा असा आहे बाबा, किती मोठं आयुष्य असलं, चिरंजीव असला तरी सुद्धा त्यालाही मरावं लागतं, त्यालाही जावं लागतं. देहो तितका प्रारब्धाधीन, त्याशी प्रारब्धे जन्म मरण, त्या देहाशी अजरामरण पामर जन करू पाहती. देह त्या ठिकाणी प्रारब्धाच्या अधीन आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देह म्हटल्यानंतर आज आहे पण उद्या नाही आहे. बरं आता पडलाय म्हणून कायमचाच गेला असं नाही, पुन्हा जन्माला येणारच आहे. अनेक लोक त्या ठिकाणी आयुष्य त्यांना जास्त होतं, पण जास्त जरी आयुष्य असलं तरी सुद्धा त्यांनाही जावंच लागलं. अरे आ ब्रह्मभुवनान लोका, तोही पुनरावृत्तीचे या मापा शिग झाला. कैसे थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीचे या मापा शिग झाला. एवढे मोठे ब्रह्मदेव सगळी सृष्टी निर्माण करतात पण त्यांनाही जावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी सगळे जाणारे आहेत. 14 कल्पायुष्य जोडी, त्या मार्कंडेयाशी काळ झोडी.
युगा लोम झडे परवडी, त्या लोमहर्षाची नरडी मुरडली मुरडी जे काळे म्हटलंय. 14 कल्पायुष्य कोणाला आहे? मार्कंडेयाला. त्यांना सुद्धा 14 कल्प झालं का झालं. आणि लोमहर्ष नावाचे ऋषी होते. त्यांचंही आयुष्य भरपूर आहे म्हणतात. 1 कल्प झालं की त्या ठिकाणी 1 केस त्यांचा गळून पडत होता. पण त्यांना सुद्धा जावं लागलं. पुराणामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. कोणीतरी मनुष्य घर बांधायचं आहे म्हणून त्या ठिकाणी विचार करायला लागला. एका साधूला विचारायला गेला, एका ऋषीला विचारायला गेला. ते ऋषी एका वडाच्या झाडाखाली राहत होते. वडाच्या झाडाखाली ऋषी राहत होते. म्हणजे तुम्ही घर का नाही बनवलं? तो म्हणायला लागला, मनुष्याचं आयुष्य किती त्या ठिकाणी क्षणिक आहे बाबा. त्या ऋषीचं आयुष्य अनेक कल्पाचं होतं, पण तरी ते म्हटले क्षणिक आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून प्रारब्धाने सगळ्यांनाच जावं लागतं बाबा. हे सगळे तू जरी ठरवत असला की मी मारलं तरच हे मरतील, मी यांना मारणार नाही, तरी काही नाही. आज तू एक निमित्त मात्र या ठिकाणी झालेला आहेस. कालोस्मी लोको क्षयकृत प्रवृद्धो, असं भगवान परमात्म्याने सांगितलं विश्वरूप दर्शन देऊन अर्जुनाला. निमित्त मात्रम भव सव्य साचीन. तो त्या ठिकाणी फक्त निमित्त मात्र हो. आपण निमित्त मात्र असतो. ज्या काही घटना घडत असतात, अनेक वेळेला असं वाटतं माझ्यामुळंच घडलं, त्याच्यामुळंच घडलं, आणि मनुष्य त्या ठिकाणी सुखीदुःखी होत असतो. भगवान प्रभू रामचंद्रांनी चरित्रात आचरण करून दाखवलं. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, मंथरेने कैकेयीची बुद्धी बिघडवली. दशरथ महाराजांच्याकडून कैकेयीने वरदान मागून घेतलं आणि वनात जावं लागलं. वनात भगवान परमात्मा निघाले. पहिल्या दिवशी भगवान परमात्मा गवताच्या शय्येवर झोपले. रात्रीचे लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी जागे होते. तो एक निषादराज जागा होता आणि त्या निषादाने त्या कैकेयीला शिव्या द्यायला सुरुवात केली. काय ती कैकेयी दुष्ट आहे, दुराचारी आहे, तिच्यामुळे आज प्रभू रामचंद्रांना वनात जावं लागलं. तेव्हा भगवान प्रभू ते लक्ष्मण महाराजांनी त्या निषादाला गीता सांगितली. त्याला म्हणतात लक्ष्मण गीता. ते म्हटले, अरे भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याकडे तू पहा. भगवान परमात्मा जरी वनात जायला लागले तरी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे का? मखमलीच्या गादीवर जो आनंद होता तोच आनंद त्यांना गवताच्या गादीवर. आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला दोष द्यायचं काही कारण नाही. परो ददाती ती कुबुद्धी रेषा, स्वकर्म सूत्रेन ग्रथितो हि लोका, अहम करोमी ती व्रथाभिमाना. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. ते म्हणतात सुखदुःखाचं कोणी दाता नाही बाबा. आणि परो ददाती ती कुबुद्धी रेषा, दुसरा मला दुःख देतो, याने दिलं त्याने दिलं, माझ्यामुळं असं झालं त्याच्यामुळं असं झालं, हे आपण सगळं मानत असतो. पण भ्रम आहे, लक्षात ठेवा. कारण काही संचित कर्म पूर्वीचं असतं, त्याच्यामुळे अशा काही घटना घडत असतात. स्वकर्म सूत्रेन ग्रथितो हि लोका, असं म्हटलेलं आहे. अहम करोमी ती व्रथा अभिमाना. मनुष्य विनाकारण अभिमान धारण करतो, म्हणून तू अजिबात अभिमान धारण करू नकोस. की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐशी भ्रांती झने चित्ता येवो देशी. तुझ्या
अंतकरणामध्ये अशी भ्रांती येऊ देऊ नकोस, भ्रम येऊ देऊ नकोस की तू एक वधिता, तू एक वध करणार आहेस, मारणार आहेस आणि सकळ लोक हा मरता आणि तू मारल्यानंतर हे सगळे लोक मरणार आहेत. ऐशी भ्रांती जने चित्ता येवो देशी, अशी भ्रांती तू तुझ्या चित्तात येऊन देऊ नकोस, कारण तू मारणारा नाहीस आणि हे मरणारे नाही. तू यांना मारतो ही भ्रांती आहेस आणि हे मरणार आहेत ही सुद्धा तुझी काय आहे, भ्रांती आहे. का बरं? आता मी तर बाण घेऊन उभा राहिलोय, भीष्माचार्य द्रोणाचार्यांना मीच मारणार आहे, हा तुझा अहंकार आहे. वास्तविक पाहता तू स्वतःला जाणत नाहीस. तू आहेस कोण मला सांग पहिल्यांदा. तो आपण पे तरी नेनसी आणि कौरवाते सोचू पाहसी. तुझे स्वरूप काय आहे, नेमका तू कोण आहेस? तू शरीर आहेस का आत्मा आहेस याचा विचार कर. शरीर जे आहे ते कशाचं बनलेलं आहे आणि आत्मस्वरूप आहे. एर आत्मतत्व हे उदासीन, ते ना हेतू ना उपादान, न करी संवाहन कार्य सिद्धीचे. कर्माची 5 कारणं भगवंतांनी सांगितली. अधिष्ठानम तथा कर्ता. कर्म घडतं कसं, करणारं कोण आहे? आणि मनुष्य भ्रमाने मी केलं असं म्हणत असतो. प्रकृती करी कर्मे, ती मी केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलीजे जीव. तो जीव करता होता, मी केलं, माझ्यामुळं घडलं. करत काय असते? प्रकृते क्रियमानानी गुणै कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमी इति मन्यते. तुझं प्रारब्ध आहे, तुला त्या ठिकाणी हे युद्ध तुझ्या समोर आलेलं आहे. तू जरी म्हटलास मी युद्ध करणार नाही, तरी तुझा स्वभाव, तुझं प्रारब्ध, हा क्षात्र स्वभाव तुझा. म्हणून मी एक वधिता, मी मारणार आहे असं तू समजूच नकोस. तू कोण आहेस? तू जर आत्मा असशील, तू जर शरीर नसतील तर मारणारा काय? यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वा पिस इमान लोकान न हंती न निबध्यते. हा तुझा अहंकार आहे, मी यांना मारील. आपल्या वाटेला आलेलं कर्म कर. कर्म करत असताना ते मरतील न मरतील, मेले तरी सुद्धा तू त्या ठिकाणी असं म्हणू नको माझ्यामुळं मेले. तू असं म्हण, करता करविता भगवान परमात्मा आहे, मी त्याच्या हातातलं एक भाऊलं आहे आणि सकळ लोक हा मरता आणि सगळे लोक आहेत हे सुद्धा मरणार आहेत असं का समजतोस? मेले तरी तात्पुरते मरतील, ह्या शरीराने मरतील, परत जीवरूपाने राहणारच आहेत. आणि आत्मरूपाने तर कोणीच काही मरत नाही. न जायते ऐशी भ्रांती जने चित्ता येवो देशी. तुझ्या मनामध्ये अशी भ्रांती तू का घेतोयस? मी मारणार आहे. नायम हंती न हन्यते. काय श्लोक आहे? आजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. नाही तो आपल्याला श्लोक पाहिजे तो नाही आला. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते. तोही नाही आला. नायम हंती न हन्यते. हा कोणाला मारतही नाही, हा कधी मरतही नाही.
असं एका श्लोकात आले. असू द्या, चला पुढं. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का सोचावे सांगे मज. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, बाबा अनादि सिद्ध हे आगवे, होत जात स्वभावे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, होणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत, ह्या अनादि सिद्ध आहेत. म्हणजे जन्माला आलंय ते मरतं, मेलेलं आहे ते पुन्हा जन्माला येतं. अनादि सिद्ध हे आगवे, हे सगळं जे आहे ते अनादि सिद्ध आहे. म्हणजे अनादि काळापासून असंच चालत आलेलं आहे. झाड मोडे बीज होय, बीजी मोडे झाडे समाये, ऐसे कल्प कोडे जाये परी. झाड त्या ठिकाणी निर्माण होतं, ते बीज तयार करतं. बीज पुन्हा जमिनीत जातं, ते झाड तयार करतं. चालूच आहे राडगाडगा. एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसेनी भवतरो हा वाटे अव्ययो आयसा. अव्ययो आयसा हा संसारूपी वृक्ष आहे. काही लोक मरतात, काही जन्माला येतात, चालूच आहे. पण तरीसुद्धा लोकसंख्या वाढतेच आहे. रोज कितीतरी मरतात. जगात किती लोक मरत असतील रोज? जगात किती लोक जन्माला येत असतील? पण हे अनादि सिद्ध हे आघवे, हे अनादि काळापासून चालू आहे. मेलेच नाही लोक तरी जमणार नाही. नुसते जन्मालाच आले तरी जमणार नाही. जन्माला येतातही मरतातही. होत जात स्वभावे, हे सगळं होतं आणि जाणार स्वभाव आहे. याचा अर्थ भगवंतांनी स्वभाववाद सांगितलाय असं नाही. स्वभावाने होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या कर्माने होतं, त्यांच्या त्यांच्या वासनेमुळे ते होतं. या सगळ्याचा साक्षी मात्र भगवान परमात्मा आहे. या याचं नियंत्रण करणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आणि तिच्यामध्ये असा स्वभाव टाकलेला आहे की जन्माला आलेला खाटेवर आला तो ताटीवर जातो, ताटीवर आला तो पुन्हा खाटेवर सकाळी येतो. पण तरी तुवा का सोचावे सांगे मज. हे सगळं होणारच आहे. आता हे कौरव जरी तू नाही मारले तरी युद्ध होईल, दुसरं कोणी मारील. त्या ठिकाणी तू म्हणतोस भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना मी, अरे पण त्यांच्या मारण्याकरता तयार झालेलेच अगोदर लोक. शिखंडी त्या ठिकाणी आहे, दृष्टद्युम्न आलेला आहे. मी त्यांना तयार केलेलं आहे. मी त्यांना तयार केलं आहे म्हणजे त्यांच्या कर्मानीच यांना तयार केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे मरणारच आहेत, चिरंजीव नाहीत. काही काळ जास्त जगतील पण मरणारच असल्यामुळे अनादि सिद्ध हे आघवे. हे सगळं कसं आहे? अनादि सिद्ध आहे. होत जात स्वभावे, होणार आहेत, जाणार आहेत. तरी तुवा का सोचावे सांगे मज. म्हणून का शोक करायचा? माणसाने शोक करू नये. होतो शोक माणसाला. जवळची व्यक्ती गेली, आवडती व्यक्ती गेली की तेवढ्यापुरता मनुष्याला काय होतो? शोक होतो. एखादी व्यक्ती आजारी पडली तरी शोक होतो. परंतु त्या ठिकाणी प्रयत्न आपण करायचा आहे, एखादी व्यक्ती जाऊ नये. आपण खूप प्रयत्न केले आणि अचानक एखादी व्यक्ती गेली, अपघात झाला, अचानक आजार झाला, मनुष्य शोक करत असतो. मलाच का झालं? याच्यामुळंच झालं, त्याच्यामुळंच झालं, डॉक्टरकडं न्यायला पाहिजे होतं, यांनी डॉक्टरकडे नेलं नाही. ठीक आहे, प्रयत्न केला पाहिजे.
पण कधी कधी प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही. आपल्या मनात असतं एक आणि घडतं दुसरंच. मग अशा वेळेस मनुष्य जन्मभर शोक करत बसतो. भगवान म्हणतात शोक करायचं काही कारण नाही, सरळ ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या. जे झालं आहे ना ते ईश्वराच्या इच्छेने झालं आहे, ज्याच्या त्याच्या कर्माने झालं आहे असं समजायचं आणि सोडून द्यायचं. नाही नाही आम्ही कसं काय सोडू, अहो आमचा एकदम, मग रडत बसा जन्मभर. ज्ञानेश्वरीकडे येऊ नका तुम्ही वाचायला. मग घेऊन बसला मनुष्य तर काय जे आहे, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. बरं येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर. हो, अहो देवाच्या घरामध्ये सुद्धा जन्माला मुलगा आला ना, आल्याबरोबर एका राक्षसाने त्याला नेलं पळून, दिलं समुद्रात टाकून. देव यायच्या अगोदर देवाचे भाऊ आहेत सहाही मारित दुराचारी. आता जर देवाचे भाऊ आहेत पण त्यांना कंसाने मारले अगोदर, मग एवढा मोठा देव होता तर त्याने आपल्या भावाला कसं काय मरू दिलं असं कोणी म्हणेल. त्या सहाही मुलांना पाहण्याची इच्छा केली देवकीने. नंतर म्हटले मी असं ऐकले तू गुरुचा मुलगा आणला, ते सहा माझी मुलं मला बघायचे आहेत. म्हणजे कशाला बघते आई, आता ते चांगले सुखायत आहेत स्वर्गात. अरे झाले लगेच भावाने मारली माझे, बोलवले भगवान परमात्म्याने, दाखवले पण तात्पुरते. म्हणले आता नको त्यांना हे करू नको, ते त्यांच्या तिथं आहेत, त्यांच्या कर्माने ते गेलेत. प्रत्येकजण त्यांच्या त्याच्या कर्म, काही संबंध कर्माचा असतो. आपण प्रमाद करू नये बरं का. पण तुम्ही म्हणाल कर्माचा संबंध आहे मग देह जाणारच आहे, टाका इंद्रायणी तोडी, नाही तो प्रमाद होतो, तो प्रमाद होतो. नाही मग मला इंद्रायणी तोडी टाकायला सुद्धा बुद्धी देवानेच दिली अशी म्हणणारी माणसं आहेत. त्यांना आत्महत्या करायला तर बुद्धी देवानेच दिली ना. चांगल्या माणसाने आत्महत्या का केली, तर तो प्रमाद आहे. तेच कर्म मग त्यांना भोगावं लागतं पुढं. स्वाभाविक आलेला जो मृत्यू असतो तो मात्र प्रारब्धानुसार आलेला असतो. प्रारब्ध म्हणजे तरी काय, पूर्वीचं कर्मच आहे. म्हणून अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे, तरी तू का सोचावे सांगे मज. का बरं तू शोक करतोस मला सांग. परी मूर्खपणे नेनशी, परी येथे काही तुझं शोकाशी कारण नाही. जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर, परी मूर्खपणे नेनशी. पण तू मूर्ख असल्यामुळे तुला काही कळत नाही. मनुष्य मूर्खपणा करतो, अज्ञान असतं माणसाच्या ठिकाणी, आणि ते अज्ञान काय लवकर सोडत नाही मनुष्य. आणि म्हणून रडावं लागतं कायम. तू मूर्खपणे नेनशी, न चिंतावे ते चिंतीशी, आणि तूची नीती सांगशी आम्हा प्रती. तुझा मूर्खपणा असा आहे. मूर्ख म्हणजे काय, मूर्ख कोणाला म्हणतात, अज्ञानामुळे. बरं सांगितल्यानंतर जो ऐकत नाही त्याला काय म्हणतात, मूर्ख. जो अज्ञान सोडायला तयार नसतो त्याला म्हणतात मूर्ख. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात तू मूर्खपणे नेनशी. म्हणजे मी आता सांगतोय ना बाबा तुला शोक करू नकोस, तू दुःख करू नकोस, पण असं असताना सुद्धा तू शोक करतोय, पुन्हा दुःख करतोयस. कमीत कमी सांगितल्यावर तरी माणसाच्या लक्षात यावं. पण मोह इतका मनात बसलेला असतो, आसक्ती इतकी मनात बसलेली आहे. तुम्ही सांगताय हो पण मला सारखं ते आठवतंय तर बस रडत. मग असं झालं तसं झालं, त्यांनी मला असं केलं, त्यांनी मला तसं केलं. मुलाच्या विषयी शोक, पत्नीच्या विषयी शोक, भावाच्या विषयी शोक, वडिलांच्या विषयी, आईविषयी शोक. ठीक आहे, प्रेम असतं, उपकार असतात, हे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु याच्यामध्ये नित्य काहीच नाही. जे जे देखणे सकळ हे साते आलिया, ओळगा सारंग धरू, नाही तरी संसारो. काय पुढे, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत,
मृगजळवत जाईल रया. आबराची सावली जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. म्हणून तू मूर्खपणे नेनशी. पण अर्जुनाला भगवान म्हणतात तू मूर्खपणा काही सोडायला तयार नाहीस तुझा. आणि न चिंतावे ते चिंतशी. न चिंतायला पाहिजे ते चिंतन करतोय. अजून हे मेलेत का? भीष्माचार्य मेले का? द्रोणाचार्य मेले का? दुर्योधन मेला का? कोण मेला? कोणीच नाही मेला. पण अर्जुन अगोदरच रडत बसलाय, मरतील. मनुष्य चिंता करत बसतो. चिंता फार वाईट आहे. चित्ता आणि चिंता याच्यात एकाच टिंबाचा फरक आहे. काय म्हणताय? सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. निर्जीवाला चिता जाळते, मेलेल्याला चिता जाळते, पण सजीवाला जाळणारी चिंता आहे. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी अगोदरच चिंता करायला लागलाय. बरं, मी तुला सांगितलं ना बाबा तू काही काळजी करू नकोस, पण तरी तू मलाच सांगतो आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. आता मला नीती सांगतो तू. मी सर्वेश्वर आहे, मी सर्वज्ञ आहे. अरे सगळे जगाचं मला सगळं भविष्य कळतंय, पुढं काय होणार आहे, मागं काय झालं आहे, सगळं मला दिसतंय. असा सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर असताना मला तू म्हणतो कुलक्षये प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातना. हे सगळं मला सांगतो का? कथम भीष्ममहं संख्ये गुरून् हत्वा हि न महानुभावाम श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके. तुची नीती सांगशी आम्हा प्रती. तू मला नीती सांगतोय शे अर्जुना, तुझं काय बरोबर नाही. तू खरा त्या ठिकाणी विवेकी नाहीस. तुका म्हणे केला पाहिजे निवाड वैद्याशी ते भीड मरण रोग्या. मी तुला सांगतोय बाबा, पण तू विनाकारण चिंता करतोस, दुःख करतोस, शोक करतोस. खरा विवेकी कसा असतो माहिती आहे? तू स्वतःला विवेकी समजतोयस, पण मी तुला विवेकी कसा असतो ते सांगतो. पुढच्या वेळीत सांगतात, वाचा पुढच्या वेळी. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती. जे विवेकी असतात दोन्ही गोष्टीच्या विषयी शोक करत नाहीत. दोन्ही गोष्टी कोणत्या? गतासून गतासूंश नानुशोचंती पंडिता. गेलेले आहेत त्यांच्याविषयी शोक करत नाहीत, आणि जे असलेले आहेत त्यांच्याविषयी शोक करत नाहीत, कारण ते विवेकी आहेत. काय विवेक असतो त्यांच्या ठिकाणी? म्हणजे जे होय जाय हे भ्रांती म्हणवूनिया. हे होणं आणि जाणं ही काय आहे? भ्रांती. हा खरा विवेक आहे बरं का. विवेक कशाला म्हणतात? जो पृथक्करण करतो, वेगळं करतो, त्याला नित्य काय अनित्य काय, खरं काय खोटं काय, आत्मा काय अनात्मा काय, याला विवेक म्हणायचं बरं का. तैसे देह जीवाची मिळणी जो उदय जत सोये पाणी तो विवेक अंतकरणी जागवी. जे तो विवेक आहे जो उदयाला आल्यानंतर देह वेगळा काढतो आणि आत्मा वेगळा काढतो. आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आनाते. अनात्मवर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर जे चरताती सविचार राजहंस. जसा त्या ठिकाणी राजहंस काय करतो? दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. तसं आपल्या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील, चांगलं येईल वाईट येईल. जो चांगलं घेतो आणि वाईट सोडून देतो. सत्य आणि मिथ्या याच्या मिश्रणातून हे सगळं जग तयार झालेलं आहे. नित्य अनित्याच्या मिश्रणातून तयार झालेलं आहे. जो नित्य काय ओळखतो ना अनित्य काय ओळखतो. हां, साचची करचरणी होते डोळे. त्याला त्या ठिकाणी जरी जगात राहिलेला असला तरी सुद्धा नित्य काय आणि अनित्य काय तो ओळखतो.
म्हणून विवेकी जे होती ते दोही तेही न सोचती, दोन्हीच्या विषयी त्या ठिकाणी शोक करत नाहीत. म्हणजे एखादा गेला त्याच्याविषयी शोक करत नाही, आणि आहे पण आपल्या मनासारखा नाही, आहे परंतु अनुकूल नाही, किंवा आहे हा सुद्धा जाईल याच्याविषयी शोक करत नाही, किंवा जन्म आणि मृत्यू याच्याविषयी ते शोक करत नाहीत. का बरं? हे होय जाय हे भ्रांती मनोनिया, होणं आणि जाणं हे दोन्ही काय आहेत? भ्रांती आहेत. भ्रांती आहे, खोटं आहे. खरं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही होतही नाही आणि काही जातही नाही. पण विवेक पाहिजे. हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी कीजे, तेने पाडी अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना, जयाचिया मना गोचर झाली, मनोनी अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखील असे. विचार करतो तो. भूस आणि कण एकत्र असलेले मिसळलेले असल्यानंतर तो काय करतो? वाऱ्यावर धरतो आणि वाऱ्यावरून भूसभूस उडवून टाकतो, आणि खाली असलेला कण जे आहे त्याचा स्वीकार करतो. तसं शरीर आणि आत्मा याचा विचार करतो. मेलेल्याविषयी विचार करतो, हा मेलाय, परंतु यांचं शरीर मेलंय का आत्मा मेलाय? शरीर मेलंय तर मग हे मरणारं होतं का राहणारं होतं? अरे शरीर मरणारच होतं, मग मेलं याच्यात काय विशेष झालं? परत जन्माला येणारच आहे कुठंतरी. आणि आत्मा जो आहे तो कधी मरतच नाही. आणि खरं जीवाचं स्वरूप शरीर आहे का आत्मा आहे? आत्मा आहे. मग जर आत्मा मरतच नाही तर शोक कशा करता? आणि आत्म्याच्या ठिकाणी होणं आणि जाणं हा भ्रम आहे. भ्रांती, माया, कल्पना, भ्रम याच्यामुळं आत्म्याला येणं आणि मरणं त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. वास्तविकता आत्मा असा आहे, न जायते मरेते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितावान भूया, आत्मा चिद्रूप अविनाशी, गुण निर्गुण नाकळे त्याशी, कर्मा कर्म पाप पुण्याशी ठाव ज्यापाशी असेना. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले, भाऊ तसे चाके सुदले जन्ममृत्यूच्या. पण त्या ठिकाणी आत्मा जन्माला आला असं मानतात. एखादा मुलगा जन्माला आला की आनंद होतो. जन्माला आला, आनंद झाला. मला मुलगा झाला, माझ्या मुलाला मुलगा झाला, मला नातू झाला, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे. 10व्या दिवशी बातमी येते, हॉस्पिटलमध्येच गेला. मग म्हणतो फार वाईट झालो, आता आत्महत्याच करतो कारण नातू मेला. ठीक आहे, व्यावहारिक दृष्टीने दुःख होणं स्वाभाविक आहे, प्रेम आहे. पण होणंही आत्म्याच्या ठिकाणी नाही आणि जाणंही आत्म्याच्या ठिकाणी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, भ्रमानेच झाला असा आत्म्याच्या ठिकाणी जन्म मानला जातो. परी देहाचे मोठके उभे आणि चेतना ते तर उपलभे, ते चळवळीचे नि लोभे आला आला म्हणती. आला, जन्माला आला म्हणजे आत्मा आलाय का? नाही, काय नाही. काय देहाचे मोठके उभे, एक देह निर्माण झाला आणि देहामध्ये त्या चैतन्याला अभिव्यक्त होण्यासाठी जागा मिळाली. चैतन्य व्यापकच आहे, पण ते देहाला आल्यानंतर मग ते हालायला लागतं, चालायला लागतं. मग म्हणतात नाही, आत्मा आला, जन्माला आला, मुलगा आला. देहाचे मोठके उभे आणि चेतना तेथ उपलभे, चैतन्य तिथं त्या ठिकाणी उपलब्ध होतं. ते चळवळीचे नि लोभे आला म्हणती. आणि पाठी भोग क्षीणा पैसे, देह गेली तेन दिशे, ते तर गेला ऐसे, गेला.
आला आला म्हणतात आणि लगेच गेला गेला म्हणतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आलाही भ्रांती आहे आणि गेलाही भ्रांती आहे. भ्रमाने दोरीवर सर्प झाला झाला म्हणतो आणि थोड्या वेळाने गेला गेला म्हणतो. दोरीवर झालेला सर्प खरा नाही आणि दोरीवर गेलेलाही सर्प खरा नाही. मग अज्ञानामुळे दोरीच सर्पाच्या रूपाने दिसते आणि नंतर दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव होतो. तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आत्माच देहरूपाने भासतो, आत्माच जगत रूपाने भासतो आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की त्या ठिकाणी त्याचा सगळ्याचा अत्यंत अभाव. तो रज्जू सर्पाकार. म्हणून जेव्हा जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणं, यालाच काय म्हणायचं? भ्रम असं म्हणतात. मृगजळ आहे, खरं आहे का? खोटं आहे. परंतु त्या मृगाला, हरणाला ते काय वाटतं? सत्य वाटतं आणि तो त्याच्या मागे धावत राहतो. मनुष्य जसा धावत राहतो जन्मभर, मला सुख मिळेल, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. फुटवणी पडे जव मृग, फुटवणी पडे तव मृग वाढवी हाव, परी ते न म्हणे ते माव रोहिणीची. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडी ते ठाकोनी येती. धावत पळतो, त्याला असं वाटतं मृगजळ दिशे साचपणा ऐशे, खोटियाचे पिशे ऊर फोडी. खोट्याच्या मागे धावतो आणि धावून धावून नंतर मरतो. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होय जाय हे भ्रांती. येतं आत्मा तो आत्मा याच्या ठाई झाली होवी. तैसे अखंडी आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पते, देहची होते जाते जानती पुढे, चैतन्य चढेना ओहोटे, चेष्टविना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जानती जे. त्या ठिकाणी देहच होतो आणि देहच जातो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वास्तविक पाहता देहाचं होणं जाणं खऱ्या दृष्टीने अज्ञानाने देहाची कल्पना केली जाते. जन्माची कल्पना आहे आणि मरणाची सुद्धा काय आहे? कल्पना आहे. एरवी तरी सहजे सुखदुःख तेची सेविजे, देह जळी होई जे मासोळी जे. त्या ठिकाणी आत्मा होतही नाही आणि आत्मा जातही नाही. आत्मा कसा आहे? नित्य आहे. पण नित्य असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनुष्यालाही भ्रांती निर्माण होते. म्हणून जे विवेकी होती, काय होवी? देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून. होणार आहे, जाणार आहे. आचार्यांच्या चरित्रामध्ये कथा आली. भगवत पूज्यपाद शंकराचार्य जे होते त्यांनी अवतार धारण केला आहे. साक्षात भगवान परमात्म्याचाच अवतार होते. द्वैताचं खंडन करत अद्वैत मताची त्यांनी प्रतिष्ठापना केली. तेव्हा एकदा त्यांनी वादामध्ये एक अभिनव नावाचे होते तांत्रिक, त्यांना हरवलं. वादामध्ये त्यांना हरवल्यानंतर तो अभिनव नावाचा तांत्रिक होता, त्याला खूप राग आला. तो आचार्यांचा खूप द्वेष करायला लागला. आता शास्त्रार्थामध्ये ज्याला हारलं त्यांनी स्वीकारायचं, तुमचंच मत खरं आहे, माझं मत खोटं आहे म्हणून स्वीकारून त्या ठिकाणी त्या मताचं अवलंबन करायचं असं ठरलं. म्हणून आचार्यांनी बऱ्याच लोकांचं खंडन केलं, कारण अद्वैत मत कसं खरं हे सांगितलं. पण ते जे अभिनव होते त्यांना इतका द्वेष निर्माण झाला आचार्यांचा. ते तांत्रिक होते, त्यांना रात्रीची झोप येणार, काय करू काय करू म्हणून आचार्यांच्यावरच त्यांनी अभिचार विद्या चालवली, अभिचार कर्म केलं. आणि आचार्यांच्यावर अभिचार कर्म केल्यानंतर आचार्यांना दुर्धर असा एक रोग झाला, भगंदर नावाचा रोग झाला.
आता आपले आचार्य आहेत, सगळे शिष्य जमा झाले, पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य. गुरूंना असा रोग कसा झाला? कारण गुरूंना रोग व्हायचं काही कारण नाही. पद्मपादाचार्यांनी विचार केला की रोग 3 कारणामुळे होत असतो. एक तर मनुष्याने कुपत्य केलं की त्याला रोग होतो. म्हणजे काही रोग जे असतात आपल्या प्रमादामुळे होतात. खाणं पिणं चुकलं, नियम चुकला, याच्यामुळे रोग होतात. काही रोग असतात ते प्रारब्धामुळे होतात, पूर्वीचं काही कर्म असतं त्याच्यामुळे रोग होतात. आणि काही रोग मात्र दुसरे काहीतरी कुरघोडी करतात त्याच्यामुळे सुद्धा होतात. मग आपले आचार्य तर कधी नियमाने वागणारे आहेत, खाण्यापिण्यात कधीच त्यांची चूक होत नाही, त्यामुळे त्यांना झालेला रोग अनियमामुळे नाही. आपल्या आचार्यांना त्या ठिकाणी प्रारब्धच नाही आहे, प्रारब्ध क्रियमान, तरी रोग झाला कसा काय? मग ते जे पद्मपादाचार्य होते ते सुद्धा तांत्रिक होते पूर्वीचे. त्यांनी त्या ठिकाणी उपासना केली आणि उपासनेच्याद्वारे त्यांच्या लक्षात आलं अमक्या अमक्या माणसांनी तांत्रिक क्रिया केली, त्याच्यामुळं आचार्याला रोग झालेला आहे. तो आचार्यांच्या जवळ गेला, म्हटला आचार्य तुम्हाला जो रोग झालेला आहे आम्हाला खूप त्याचं वाईट वाटतं. आचार्य म्हणले रोग शरीराला झाला आहे, मला कुठं झालेला आहे? शरीराचे धर्म त्याच्याविषयी, उलट झाला ना चांगलं आहे बाबा, त्याच्यामुळे माझं चिंतन जास्त होतं आहे. देह मी नाही मला कळतं आहे, नाही तर या देहाची आसक्ती निर्माण होते. मी देह असं वाटायला लागतं, मग सारखा आरशात बघत बसतो. चांगला चेहरा असेल तर सारखा आरशात बघतो, देहाची आसक्ती वाढते. आणि वाईट असेल तर म्हणतो नाही बाबा देह आपण नाही, आत्माच आहे. रोग झाल्यानंतर सुद्धा चांगलं आहे ना बाबा, हा देहच आपल्याला सांगतो मी वेगळा आहे. कारण दुखतं खुपतं त्यावेळेस म्हणतो अरे मला त्रास होतोय, मला त्रास होतोय, देहामुळे मला त्रास होतोय. परंतु त्या ठिकाणी आचार्यांनी जरी असं म्हटलं तरी सुद्धा त्याने सांगितलं मला वर्म कळलं आहे, ते अमक्या अमक्याने असं केलं आहे आणि त्यामुळं आता मी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठा तांत्रिक आहे. मी त्याला असा करतो की तुमचा तर रोग जाईल पण त्याला रोग होईल. आचार्य म्हटले अरे बाबा तो जगत सत्य मानतोय म्हणून तर त्याने आपल्याला असं केलं आहे ना. कारण कोणतीही तांत्रिक क्रिया करताना संकल्प करावा लागतो आणि मग ती क्रिया करावी लागते. तो जर त्या ठिकाणी जगत सत्य मानत असला तर आपण त्याच्यासाठी जगत सत्य मानायचं का? त्याला मानायचं तर मानू दे, काय व्हायचंय ते होऊ दे. देह काय कायमचा राहणार आहे का? तसं तांत्रिक कर्म करणीला मला आवडणार नाही. त्याच्याकरता तुला देहात्मबुद्धीत जावं लागेल, मी देह असं मानावं लागेल. अरे आपण नेहमी म्हणतो की आत्मा आहे, देह काय खरा नाही. कशाकरता दुःख करायचं, कशाकरता काय करायचं, रागद्वेष करत बसायचं. आचार्यांनी नाही सांगितलं म्हणून पण सगळ्या शिष्यांना असं वाटलं ठीक आहे आचार्यांनी नाही सांगितले तांत्रिक कर्म करायला, पण देवाची उपासना करायला तर काही सांगितलं नाही. म्हणून सगळे शिष्य गोळा झाले आणि त्यांनी नरसिंहाची उपासना केली. नरसिंह भगवान प्रगट झाले आणि नरसिंह भगवंताला प्रार्थना केली, देवा आमच्या गुरुजींना हे दुःख होतं आहे ते तू दूर कर. मग नरसिंह भगवंतांनी रोग तर दूर केला, पण ज्याच्यामुळं झालं होतं त्यालाही संपून टाकलं. पण आचार्यांना कळल्यानंतर आचार्य म्हणले अरे बाबा असं काही करायचं नसतं. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती. दोन्हीचा गोष्टी विचार करत नाहीत, शोक करत नाहीत. हे होय जाय हे भ्रांती म्हणून या. कारण होणारं जाणारं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही होतही नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही जातही नाही. होणंही भ्रांती आहे आणि जाणंही भ्रांती आहे. पाण्याच्या ठिकाणी तरंग उत्पन्न होणंही भ्रांती आहे आणि तरंग लोप पावणं ही भ्रांती. असा पुढे ओव्या सगळ्या आलेल्याच आहेत. स्वप्नामधलं राज्यही भ्रांती आहे आणि स्वप्नातलं मरणही भ्रांती आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा हा दोन्हीचा साक्षी आहे, दोन्हीला पाहणार आहे. आत्मा कसा आहे, त्या आत्म्याचं नित्यता कशी आहे, यांच्याविषयी शोक का करायचं नाही. कारण हे नित्य आहेत, आत्मस्वरूपाने सगळे नित्य आहेत. हे पुढच्या श्लोकात सांगतात. मना श्लोक सगळ्यांनी. नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः
परम पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.